नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचं जे आपलं पहिलं सेशन घेतलेलं आहे क्लासिफिकेशन ऑफ हिस्ट्री, यामध्ये हिस्ट्री या विषयाचे जनक, हिस्ट्री या विषयाची सुरुवात नेमकी कोणी केली त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं मित्रांनो हेरोडोटस। आणि मित्रांनो यांचाच आज आपण पूर्णपणे अभ्यास केलेला होता आणि त्याच्या आधारावरती क्लासिफिकेशन ऑफ हिस्ट्री या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या। मित्रांनो लक्षात घ्या, हेरोडोटस यांच्या म्हणण्याप्रमाणे प्राचीन काळामध्ये जगात म्हणजेच कुठे तर त्यांचं जे ग्रीक साम्राज्य, पर्शियन साम्राज्य या ठिकाणी किंवा जगभरातल्या या वेगवेगळ्या भागांमध्ये जो काही लोकांचा इतिहास होता तो इतिहास पौराणिक कथा आणि कविता या माध्यमातून सादर केला जायचा। मित्रांनो हा इतिहास पौराणिक कथा आणि कवितांच्या माध्यमातून ज्या वेळेला सादर केला गेला त्यावेळेला तो इतिहास काही प्रमाणामध्ये तथ्यहीन होता आणि काही प्रमाणामध्ये तो तथ्यपूर्ण होता। मग अशा पौराणिक कथांमधला जो तथ्यपूर्ण असा इतिहास आहे, तथ्यपूर्ण अशा प्रकारची जी काही घटनाक्रम आहे त्या घटनाक्रमांना आपल्याकडे शब्दबद्ध करण्याचं काम सर्वप्रथम कोणी केलं? हेरोडोटस यांनी केलं। आणि यामुळेच मित्रांनो या हेरोडोटस यांना आपण भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासाचे जनक असं मानतो। मित्रांनो यांनी या इतिहास शब्दाची उत्पत्ती निर्माण केली आणि त्या माध्यमातून इतिहास हा विषय सर्व लोकांच्या समोर आला आणि आजपर्यंत जे जे पौराणिक म्हटलं गेलं त्यातली तथ्यता बाजूला काढली आणि त्याच्या आधारावरती त्याचा घटनाक्रम म्हणून इतिहास हा लोकांसमोर मांडण्याचं काम या व्यक्तीने केलं। आणि मग त्याच्या आधारावरती या व्यक्तीने भविष्यामध्ये काळ म्हणजेच आपल्याकडे साधारणपणे हा एक कालखंड तो एक कालखंड या पद्धतीने इतिहासाचं वर्गीकरण करण्यासाठी एक योग्य प्रकारची योजना निर्माण केली आणि त्याच्या आधारावरती हा इतिहास सुरू झाला। मित्रांनो आजच्या सेशनमध्ये या सर्व प्रकारच्या गोष्टी आपण बघणार आहोत, त्यामुळे जरूर बघा आपल्या त्रिशूल बॅचचं दुसरं लेक्चर। धन्यवाद मित्रांनो।